पुढचा आणि शेवटचा पदार्थ जो आपण इथे मागवला आहे म्हणजे एक कॉम्बो मिळतो तुम्हाला, उपमा आणि शिरा. आपण हे दोन्ही पदार्थ कव्हर करण्यासाठी असे मागवलेत, हा कॉम्बो मागवलाय. उपमा दिसायला खूप सुंदर आहे आणि त्याहून सुंदर तो शिरा दिसतोय मला. त्याच्यात ड्रायफ्रुट्स आहेत, मला वाटतं बहुतेक पायनॅपलचे काप आहेत आणि उपम्यासाठी त्यांनी आपल्याला चटणी दिलेली. तर सुरुवात करूया उपम्यापासून आणि मग वळूया शिऱ्याकडे. उपम्यामध्ये ही डाळ दिसतीये, उपम्यामध्ये ही हरभऱ्याची डाळ दिसतीये. छान उपम्याची मूद दिली होती ती आपण फोडली आणि आता घास घेऊया. उपमा त्याच्यात गाजर पण आहे. त्याच्यात मित्रांनो उपम्यामध्ये मला गाजर पण आढळला. साऊथ इंडियन उपम्यामध्ये मला अशा भाज्या दिसतील. गाजर, मला वाटतं काही महाराष्ट्रीयन लोकही उपम्यामध्ये गाजर टाकतात. मी पहिल्यांदाच खातोय, माझ्यासाठी हा वेगळा अनुभव असणार आहे. तर आधी नुसतं उपमा खाऊन बघूया. चटणीची मला त्याची गरज वाटत नाहीये. चटणीमध्ये हलकासा पुदिना आहे. मला चटणीमध्ये पुदिना नाही आवडत, म्हणून मी नुसताच उपमा आहे त्याची मजा घेईन. छान गरम आहे उपमा, चांगला आहे. हा मिठाचा उपमा आहे, साखरेचा अंश नाही आहे याच्यात, गोडसरपणा काहीच नाही, मीठ ह्याच्यात आहे आणि फारसं तिखटही काही वाटत नाहीये. అలాగే ह्याच्यात मिरची आहे. मिरचीचा गाजर घेऊन बघूया. मिरची किंवा तिखट नाहीये म्हणून तिखटपणा नाहीये का काय, मिरचीचा गाजर घेऊन बघूया. मला पाहिजे बाई पोहे आणि उपम्यांमधली मिरची आवडते. मिरची तिखट नाहीये म्हणून उपम्यामध्ये तिखटाची काही चव नाही. माझ्या हिशोबाने ठीकठाक आहे उपमा, वाईट नाहीये. पण मला जो आवडतो हलकीशी साखर असली पाहिजे आणि मिरचीचा थोडासा तिखटपणाही पाहिजे. ही टेस्ट तुम्ही म्हणाल काही पण मागण्या करताय, ही प्रामुख्याने टेस्ट तुम्हाला एफसी रोडच्या हॉटेल निरंजनमध्ये मिळेल. हॉटेल निरंजनमधला तुम्ही उपमा खाऊन बघा, सुंदर सुरेख चविष्ट असा उपमा आहे. आता वळूयात आपण यांच्या या शिऱ्याकडे. शिऱ्याची पण त्यांनी अशी मूद दिलेली आहे. त्याचा शिरा पायनॅपल शिरा असावा. ड्रायफ्रुट्स मध्ये काजू दिसले मला, हे घास घेऊन बघू. पायनॅपल शिरा, फ्रेश पायनॅपलचे काप आहेत त्याच्यात. हे चविष्ट शिरा आहे, छान आहे. मला उपम्यापेक्षा शिरा लाख पटीने आवडला. योग्य प्रमाणात गोडसरपणा, ज्या ड्रायफ्रूटचा एक रिचनेस जे आयशर आहे आणि पायनॅपलचा फ्रुटी फ्लेवर त्या शिऱ्याला अतिशय उत्कृष्ट असं शिरा बनतो. आणि रवा जो आहे तो मला वाटतं बारीक रवा आहे, त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा तोंडात टाकलात विरघळतं येतं.